सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्कार मंडळी, आज मी आपल्या सगळ्यांसाठी घेऊन आली आहे एका अत्यंत महत्त्वाच्या हिंदू कॅलेंडरमधल्या एका सणाची माहिती. आणि तो सण म्हणजे येत्या 30 एप्रिल 2025 रोजी येणारा अक्षय तृतीया. मंडळी, आपल्या हिंदूंमध्ये अक्षय तृतीयेचा दिवस अतिशय पवित्र दिवस मानण्यात आलेला आहे, कारण त्याची आख्यायिकाही तेवढीच मोठी आहे. अक्षय तृतीयेचे महत्त्व आपल्या सगळ्यांना माहिती आहेच. आपण देवाची पूजा करतो, त्या दिवशी सोन्याच्या वस्तू खरेदी करतो, पण त्या व्यतिरिक्तही आपण त्या दिवशीची अजून काय काय उपाययोजना करू शकतो किंवा अजून काय गोष्टी त्यामागे आहेत, या सगळ्याची सविस्तर माहिती आम्ही या व्हिडिओमधून आज तुम्हाला सगळ्यांना देणार आहोत. मंडळी, अक्षय म्हणजे कधीही न संपणारे. अक्षय तृतीया ही याच दिवशीसाठी संबोधण्यात आलेली आहे, जेणेकरून या दिवशी तुम्ही कोणत्याही प्रकारचे पुण्य कार्य केले, काही दान धर्म केले, काही वस्तू दिल्या किंवा कुठलेही शुभ कार्य केले, पूजा अर्चना केल्या, तर त्यांचा क्षय किंवा शेवट हा कधीही होत नाही. म्हणूनच त्याला अक्षय तृतीया असे म्हणतात. आणि आपण सर्वच हिंदू लोक हा सण अतिशय थाटामाटात साजरा करतो. त्याचप्रमाणे मंडळी, आजचा हा दिवस म्हणजे अक्षय तृतीयेचा दिवस हा श्री भगवान विष्णू यांनाही समर्पित केलेला आहे. याला आखाती तीज असेही संबोधण्यात येते. जैन धर्मासाठीही हा अतिशय महत्त्वाचा दिवस मानण्यात येतो. पृथ्वीवरती 6व्यांदा श्री भगवान परशुराम यांच्या अवतारात जन्म घेतला होता. भगवान परशुराम हे सप्तर्षींपैकी एक जमदग्नी ऋषी आणि रेणुका माता यांचे पुत्र होते. भगवान विष्णू यांनी हा अवतार घेतला म्हणून परशुराम जयंती ही अक्षय तृतीयेच्या दिवशी साजरी केली जाते. तसेच दुसऱ्या मान्यतेनुसार भगीरथाने याच दिवशी स्वर्गातून आपली पवित्र गंगा नदी ही पृथ्वीवर आणली होती. त्यामुळे गंगा नदीचे पावित्र्य हे आजच्या दिवशी आणखीन वाढत जाते. या दिवशी गंगा नदीत स्नान करण्याने व्यक्तीची सर्व पापे नष्ट होऊन त्याला पुण्याची प्राप्ती होते. त्याचप्रमाणे आजच्या दिवशी आपल्या अन्नपूर्णाची म्हणजे आपल्या स्वयंपाकघराचीही पूजा केली जाते. त्या दिवशी ह्या अशा प्रकारच्या पूजेने आपल्या स्वयंपाकघराची स्वच्छता होऊन त्याला लक्ष्मी माता प्रसन्न होऊन आपल्या अन्नाची चव आणखीनच वाढते. तसेच महर्षी वेद व्यास ऋषी यांनी महाभारतामध्ये युधिष्ठिराला याच दिवशी एक अक्षय पात्रही दिले होते. या अक्षय पात्रातले अन्नाचे वैशिष्ट्य होते की हे कधीही संपत नव्हते. त्यामुळे युधिष्ठिराने आपल्या राज्यातील गोरगरिबांना या अक्षय पात्राद्वारे अन्नदानाची सुरुवात केली आणि सर्व गरीब लोकांना त्याने व्यवस्थित अन्न पुरवठा केला. त्याचप्रमाणे महाभारतात आणखी एक कथा प्रचलित आहे. याच दिवशी दुःशासनाने द्रौपदीचा वस्त्रहरण करण्याचा अपमान केलेला होता. त्यामुळे याच दिवशी भगवान श्रीकृष्णांनी द्रौपदीला कधीही न संपणारी साडी पुरवली होती. त्याचप्रमाणे आजच्याच दिवशी श्रीकृष्णांचा परममित्र सुदामा हा श्रीकृष्णांना भेटायला त्यांच्या नगरीत आला होता. त्यावेळेस त्याच्याकडे भगवान श्रीकृष्णांना देण्यासाठी काहीही नव्हते, परंतु तरीही भगवान श्रीकृष्णांनी आपल्या मित्राची मदत करून त्याला परतफेड म्हणून आपला राजमहाल, सोनं, चांदी अशा सगळ्या वस्तू प्राप्त करून दिल्या. त्याचप्रमाणे आजच्या दिवशी करण्यात येणाऱ्या भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता यांच्या पूजेलाही खास महत्त्व आहे. आजच्या दिवशी भगवान विष्णूंना तांदूळ अर्पण केल्याने त्याचे महत्त्व अधिक वाढते. त्याचप्रमाणे कच्चा आंबा, गूळ याचा एकत्रितपणे नैवेद्य तयार करूनही देवाला अर्पण करण्यात येतो. दिवशी केलेल्या दानांनाही अतिशय महत्त्व आहे. देवांप्रमाणेच
इतरांनाही दान केल्याने तेवढेच पुण्य माणसास लाभते. या दानामध्ये आपण सोन्या चांदीच्या व्यतिरिक्त तूप, धान्य, फळं, भाज्या, चिंच, गूळ या अशा अनेक प्रकारांचा समावेश करू शकतो. त्यामुळे आज विशेष करून श्री लक्ष्मी माताची पूजा ही सर्वांनी अवश्य करावी, मनोभावे करावी, दान करावे, अर्चना करावी आणि हे सगळं अतिशय श्रद्धेने करावं. मंडळी, तर ही अशा प्रकारे आजच्या अक्षय तृतीयेच्या सणाची माहिती आपणास आवडली असल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. त्याचप्रमाणे आपल्या सगळ्यांना, आपल्या परिवाराला माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार.